शुक्ला नावाच्या एका फालतू माणसाच्या तो नाथी लागला होता. त्या शुक्लाची आम्ही वाट पाहतोच आहे. जय श्रीराम. मी हेमंत श्रीधर माटवणकर. कळत न कळत समजा आजपर्यंत कधीही माझ्या वक्तव्यामधून राजसाहेबांबद्दल काहीतरी अपशब्द किंवा काही चुकीचे विधान निघाले असतील तर त्याबद्दल मी क्षमस्व आहे. आज मनसेमध्ये पूर्णपणे पक्षप्रवेश केलेला आहे. तर राजसाहेबांची जी विचारधारा आहे त्याचबरोबर संघटनेच्या इतर जणांची जी विचारधारा आहे त्याच्यावरतीच एकनिष्ठपणे काम करेल हे तुम्हाला वचन देतो. जय श्रीराम. थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम. जय श्रीराम. आता सत्कार करायला मला भेटतं हे माझं सौभाग्य. मी सगळ्या पापाचं दुःख हरणारे, सगळ्यांना त्रासापासून लांब ठेवणारे ते बजरंगबली एक बघितली तुम्हाला. हे तुमच्या ऑफिसमध्ये समोरच ठेवा म्हणजे येणारी लगेच बाहेरच्या बाहेर पळून जातील. पंचमुखी हनुमान. येणारे विघ्न बाहेरच्या बाहेर पळून जातील. येस थँक्यू. प्रवीण दादा तुमच्या आडीवर. प्रवीण दादासाठी पण आणखी आहे. एक तिथे ठेवतील, एक तिथे ठेवतील. आणि प्रवीण दादा पहिल्यांदा सत्कार करतोय त्याबद्दल जय श्रीराम. काय भगवाधारी आहे ना. भगवाधारी आहे. भगवाधारी भगवा घेऊन दिलं पाहिजे. रोज एक व्हिडिओ बनायला पहिले मला पाठवायचा. पहिलं तुम्हाला मग तुम्ही व्हायरल करा तुमच्याकडून सर्व. आज 5 पासून सुरू करा. येस थँक्यू. पहिल्यांदा तो असा व्हिडिओ बनवला. जैन मित्रांनो, वंदे मातरम. भारत माता की जय. आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे. आज उत्तर भारतीयांसाठी म्हणजे एक मत मांडण्यासाठी किंवा त्यांची एक परिभाषा किंवा त्यांची बाजू मांडण्यासाठी मी त्यांच्या साथ होतो. पण कुठेतरी त्यांच्यामध्ये एक राजनीतिक असतं आणि ती राजनीती ते माझ्याबरोबर खेळायचा प्रयत्न केला त्यांनी. त्यामुळे मला वाटलं माझ्या मराठी माणसांची मी वैर घेऊन किंवा मराठी माणसांना मी कुठेतरी डोलावून उत्तर भारतीयांना सपोर्ट देणं कुठेतरी माझं चुकतंय. तर त्यामुळे काल जे काही झालं, काल मी प्रवीण दादाशी बोललो, अविनाश दादांशी बोललो आणि त्यानंतर आज जाहीरपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मी पक्षप्रवेश केलेला आहे. जय श्रीराम. नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे पक्ष नेते. आज हेमंतनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मागील अनेक दिवसांपासून त्याचे काही व्हिडिओ हे आपल्या पक्षाच्या विरोधात येत होते आणि आपली लोक सतत त्याच्या संपर्कात होती. त्याला आपल्या मराठी भाषेचं प्रेम आणि बाकीच्या गोष्टी आपल्या लोकांनी त्याला समजून सांगितलं. त्यानंतर त्याने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलाय. शुक्ला नावाच्या एका फालतू माणसाच्या तो नाथी लागला होता. त्या शुक्लाची आम्ही वाट पाहतोच आहे. पण त्याच्या आधी त्याच्या बरोबर असलेली जी काही मराठी लोक असतील त्यांना सगळ्यांनाच आपण आता मनसेमध्ये ज्यांना यायचंय त्यांना आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश देतोय. हेमंतचं आज आम्ही स्वागत करतो आणि ह्याच्या पुढे उत्तर भारतीय सेल जो काही फालतू प्रकार तयार झालाय त्याचा समाचार पक्षाकडनं हा येईल. धन्यवाद.